नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। आता आम्ही सिंहगड चढून उतरून झालाय आणि आता आम्ही जाणार आहोत राजगड या ठिकाणी, म्हणजेच आपली स्वराज्याची पहिली राजधानी। तर चला, जर्नी आपण सुरुवात करण्या अगोदर पहिली आपली प्री प्लॅनिंग करूया की आपल्याला वरती काय काय लागणार आहे, राजगडावर जाण्यासाठी काय काय युजफुल राहणार आहे, त्यासाठी आपण आपली तयारी करूया। तर आमची बॅकपॅक आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सुद्धा बॅक पूर्ण प्री प्लॅनिंग करून या। ओके, तर चला स्टार्ट करूया। घाटातला रस्ता आहे मित्रांनो, तरी पाहू शकता तुम्ही, खूप पायराने रस्ता आहे, तरी आम्ही चाललोय मित्रांनो। तर आम्ही ट्रेक सुरू केला आहे, बघू शकता तुम्ही। गडाच्या आजूबाजूला खूप घनदाट असं जंगल आहे आणि हा गड जो आहे तो खूप उंचावर आहे। तसेच या गडावर जाण्यासाठी वाटसुद्धा बरोबर नाही आहे। आता तुम्ही बघू शकता की वाटच कशी आहे, जर पाय सटकला तर डोकं मात्र नक्की फुटेल। तर मित्रांनो, राजगडचा ट्रेक चालू आहे, पण विषय असा आहे रस्ता खूप कठीण आहे। रस्ता एवढा डेंजर आहे ना की जर कधी तुम्हाला राजगडला यायचं असेल, जर तुमची इच्छा असेल तर वाय नॉट, तुम्ही येऊ शकता। पण येताना एक ट्रेक स्टेक म्हणजे काठी किंवा काहीतरी सोबत ठेवा, कारण एवढा स्मूथ रस्ता आहे, म्हणजे एवढा स्मूथली ना, एवढा चिकनाट आहे त्याच्यामध्ये की तुम्ही सटकून पडू शकता। आणि पडल्यानंतर हे बघा, सांगायची गरज नाही आहे, कारण सर्वत्र जे आहे फक्त दगडाने भरलेला आहे रस्ता। सो प्लीज कॅरी दिस लाठी लाठी। चला आता तुम्हाला तो रस्ता दाखवतोय, आम्ही कसा कठीण रस्ता आहे, त्या रस्ता दाखवली। तर नमस्कार मंडळी, 1 तासाच्या प्रवासानंतर फायनली पायरी म्हणजे पहिल्या पायरीपर्यंत आम्ही पोहोचलोय। आता इथूनच आपल्या गड किल्ल्याला सुरुवात होती, म्हणजे राजगड जी आपली स्वराज्याची पहिली राजधानी आहे ती आता इथून सुरुवात होती, म्हणजे ही तर सुरुवात आहे, अजून वरती बाकी। फायनली आम्ही 1 तासाच्या प्रवासानंतर पहिल्या पायरीपर्यंत पोहोचलो। खरं तर हा गड किल्ला एवढा उंचीवर आहे ना की त्याच्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचायलाच आपल्याला 1 ते 1.5 तास जातो। तर विचार करू शकता मित्रांनो की स्वराज्याची पहिली राजधानी ही किती उंचावर असेल। आजूबाजूच्या सह्याद्री पर्वत रांगेचा हा निसर्ग, वा। एवढ्या प्रवासानंतर फायनली आम्ही पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचलोय राजगडाच्या। तर हे बघा, हा राजगडाचा पहिला दरवाजा, म्हणजे मेन जो पॉइंट येतो। आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि गरम गरम चहा पिणार आहोत, गरम गरम चहा। प्रथम दरवाजा क्रॉस करून आम्ही सर्वात पहिले चहा घेतली। तर शेवटी दुसरा दरवाजापर्यंत पोहोचलोय आपण शेवटी। हा तोच दरवाजा आहे मित्रांनो, जिथे शिवाजी महाराजांनी अफजल खानांचा मुंडकं छाटलं होतं, म्हणजे तिथं त्या दरवाजाच्या बाजूला गाडलं गेलं होतं। मित्रांनो, बालेकिल्ल्याकडे जाताना असा रस्ता आहे खतरनाक, डेंजर। अरे वा, हो भाई, बेस्ट पॉइंट। सेफ्टीसाठी असे जागोजागी असे थांबवलेले आहे, म्हणजे जेणेकरून साईडला म्हणजे पडू नये म्हणून। पण लय खतरनाक होता इथं। चलो आगे। बालेकिल्ला चढण्यासाठी पायऱ्या सुद्धा योग्य बरोबर राहिलेल्या नाही, कारण ते खूप अवघड असं झाले, त्यामुळं आजूबाजूला खांब रवण्यात आले लोकांच्या मदतीसाठी। खूप असं भारी वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। खूप उंचावर वसलेला असा बाल किल्ला आम्ही बघण्यासाठी चाललो आहोत। बघता बघता प्रत्येक पायरीवर इतिहास घडलेला असेल असं मनात कुठंतरी वाटायचं। आजूबाजूंचे लोक बघता क्षणी 5 मिनिटं फक्त बघतच राहायचे। त्यांना वाटायचं, यार एवढ्या उंचावर सुद्धा कोणी येत असेल का।
आजूबाजूचा निसर्ग खूपच सुंदर होता. खरं तर असा निसर्ग मी फक्त आणि फक्त रायगडावर बघितला होता आणि त्याच्यानंतर थेट आता राजगडावरती. खरं तर दिसायला खूप सुंदर आणि चढायला खूप अवघड असा गडकिल्ला आहे. तुम्ही बघू शकता, फक्त एकच व्यक्ती इथनं क्रॉस होऊ शकतो, डबल व्यक्तीचा चान्स नाही. यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की गडकिल्ला चढायला किती अवघड आहे आणि दिसायला किती सुंदर आहे. आता याच्यानंतर आम्ही फायनली बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार म्हणजे तिथपर्यंत आलो होतो. शेवटी कसं वाटतंय रे भाई? गारगार आहे एकदम मस्त. पुढं राहिलंय आता. जिंकलं. शेवटी आम्ही खूप प्रवास करता करता वरती आलो. वरती येताना एवढा भयानक म्हणजे एवढा डेंजर रस्ता होता आणि बालेकिल्ल्याचा दरवाजा आत्ताशी आम्ही कंप्लीट केला. खरंच हॅट्स ऑफ आहे त्या मावळ्यांना जे 10 मिनिटात राजगड चढतात. हॅट्स ऑफ भाई. हो भाई. वा, वरती बाकी अजून कसं वाटतंय? स्वर्गात आल्यावर वाटतंय, पण पाण्यासाठी पण आहे ना खूप कष्ट करावं लागते. मित्रांनो, एक कहावत ऐकली असेल, सब्र का फल मीठा होता है. आणि जोपर्यंत तुम्ही कष्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं फळ भेटत नाही. तसं याचंही आहे. जसं की तुम्ही जिममध्ये जातात तोपर्यंत तर तुम्हाला असं वाटतं की तुमचे पूर्ण लागलेत पण त्यानंतर तुम्हाला त्याचं फळ भेटतं. तसं राजगडाचं सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही एकदा येऊन बघा, तुम्हाला कळेल नक्की काय आहे राजगड. कसं आहे ना मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही राजगडावर येत नाही, जोपर्यंत तुम्ही बालेकिल्ला चढत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या जी उत्सुकता आहे त्याचा अनुभव येणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही, तुम्ही तुमच्या लाईफमधला तो क्षण मिस कराल जो इथं आहे. तुम्हाला कदाचित स्वर्गही कमी पडेल जर तुम्ही इथं सह्याद्रीच्या पर्वतरांगेत एकदा भेट दिली, तर तुम्हाला असं वाटेल यार की इथंच माझं आयुष्य आणि इथंच मी जीवन जगावं. भाई खूप डेंजर वाटते. पर्सनली मला विचाराल तर मी फक्त एवढंच सांगेल की आयुष्यात जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत स्वराज्याची राजधानी म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड येथे नक्की भेट द्या. कारण जो राजगड आहे ना, माइंड ग्लो भाई, माइंड ग्लो. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इन द वर्ल्ड. खूप डेंजर आहे खतरनाक. आता भूक लागली राव. वरती खायला काही आहे का? नाही. पुढे इथं आहे का? ठीक आहे जाताना खाऊयात. कारण भूक तर एवढी लागली ना भाई, एवढं उंच चढून एवढं डेंजर भूक लागली, अक्षरशः पोटात कावळे ओरडत आहे. जो हा तलाव आहे एकदम चंद्रकोरे आकाराप्रमाणे, म्हणून या तलावाला चंद्रकोर असे नाव दिलेलं आहे. म्हणजे दिलेलं आहे. त्याची काय रे तर मी मोजू शकत नाही, पण ठीक आहे. जसं हे वातावरण आहे ना यार,
हॅट्सअप माझ्या कॅमेऱ्याला सुद्धा वरतून एकदम धुई येते. इथं सुद्धा सूचना दिलेली आहे की गडाचे पावित्र्य राखा. म्हणजे तुम्हाला तर कळालं असं यार, तुम्ही फिरायला येता थोडंफार आपण पण आपलं पण काम बनतं की यार इथं येऊन घाण न करावी, म्हणजे स्वच्छता बाळगावी. हेच जर कधी आपण घाण करत असलो, आपल्या स्वराज्यातल्या गड किल्ल्यावर आपण घाण करत असलो तर काय फायदा. आपण शिवरायांच्या कुळामध्ये जन्माला आलोय त्याचं. ब्रह्मेश्वर मंदिर फायनली आम्ही आता ब्रह्मेश्वर मंदिर पाशी आलेलो आहे. लुक ॲट दॅट. जुनी कारागिरी आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे, छोटंसं आहे. आणि त्याच्या साईडला असलेलं झाड डेंजर म्हणजे एकदम भारी वाटतं. आणि हां, एक सांगायचं विसरलो, प्रत्येक ठिकाणाच्या बाजूला एक छोटासा तलाव आहे. म्हणजे आहे हे बघा, ब्रह्मेश्वर मंदिराच्या बाजूला सुद्धा एक तलाव आहे, बघू शकता. आणि जे चंद्रकोर तलाव होता त्याच्या बाजूला सुद्धा दुसरा तलाव आहे. हवान धुकं एवढं आहे की तुम्हाला जर यायचं असेल तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे उत्तम ऋतू आहे. तुम्हाला जर यायचं असेल फिरायला तर म्हणजे फिरण्यासाठी योग्य आहे. कारण ते धुकं निघून आणि जे वातावरण तयार होतं ना पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये, ते इतर ऋतूमध्ये होत नाही साधारणतः. कारण उन्हाळ्यामध्ये खूप दुष्काळ टाईप असतं. कारण हे जे गड किल्ले ते मुरमी अशा ठिकाणावर असतात आणि मुरमी ठिकाणावर पाणी जे आहे ते पाणी मुरत नाही, त्यामुळं ते एकदम सुका काळ असतो, एकदम पाण्याची कमतरता असते. तर हे बघा, ही बाजारपेठ, अशीच बाजारपेठ तुम्हाला रायगड या ठिकाणी सुद्धा भेटेल. म्हणजे आता स्वराज्याची जी राजधानी आहे, जी महाराजांचे गादीचं ठिकाण आहे, तिथं सुद्धा तुम्हाला अशीच बाजारपेठ बघायला भेटेल. बट तिथं जी आहे ती याच्यापेक्षा जास्त मोठ्या म्हणजे जास्त प्रमाणात आहे. आणि थोडंसं स्मॉल आहे म्हणजे ठीक आहे. काय अवस्था गेली यार बाजारपेठी सुद्धा. डेंजर व्ह्यू पॉईंट आहे. काहीच दिसणार नाही. बाजारपेठ बघितल्यानंतर आम्ही फायनली त्या ठिकाणी जाणार होतो जिथून आपला कोंढाणा म्हणजेच आपला सिंहगड साक्षात दर्शन देतो, म्हणजेच दिसतो. ते ठिकाण म्हणजे जिथून जेव्हा तानाजी मालुसरे कोंढाण्यावर चढाई करायला गेले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तोफेची सलामीची वाट बघत होते की केव्हा तानाजी मालुसरे हा गड जिंकेल आणि केव्हा तानाजी मालुसरे राजगडावर परत येतील याची ते वाट बघत होते. हेच ते ठिकाण आहे जेथून छत्रपती शिवाजी महाराज कोंढाण्याकडे बघत होते, म्हणजेच आपल्या सिंहगडाकडे बघत होते. खरं तर रस्त्याने जर गेलं तर सिंहगड इथनं 38 किलोमीटरावरती आहे. पण जर कधी त्या काळात म्हणजे आपल्या घोडदळावरती गेलं, म्हणजे घोड्यावरती गेलं तर साधारणतः 10 ते 12 किलोमीटरवरती पडेल. कारण तेव्हा रस्ता सरळ होता. आता रस्ता गाडीसाठी बनवला गेलेला आहे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. कुठून येत आता तुम्ही? मिरुडा. धुळे. ओके. तुम्ही दादा? सगळे धुळे. तुम्ही? छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यापाशी आलो, म्हणजे जिथं ते राहत होते. तिथं लिहिलं होतं, सदर वास्तू शिवरायांच्या वास्तव्याने पावन झाली आहे, तरी वास्तूत प्रवेश करताना आपली पादत्राणे बाहेरच काढून वास्तूचे पावित्र्य राखावे. मला खूप मनापासून असं वाटतंय ना यार की इथे आता आलोय ना, आता इथंच स्थायिक व्हावं, म्हणजे इथंच राहावं कायम. तुम्हालाही असं वाटेल जेव्हा पण तुम्ही राजगडावरती याल
पेपरवर सुद्धा साईन करून देऊ शकतो की यार तुम्हाला सुद्धा तसं वाटेल. आणि हे काही वाडे आहेत म्हणजे जसं की तिथं म्हणजे आपल्या राजगडावरती जेवढे पण सुभेदार वगैरे कोणी राहत असेल तर त्यांच्या आजूबाजूला वाडे आहेत. ते समजा राजमाता जिजाऊचा वाडा, राणीसाहेब सईबाईचा वाडा, तसेच आजूबाजूला सुद्धा वाडे आहेत. आणि आपल्या एका ठिकाणी जायची खूप गरज आहे, आपल्याला तिथं जायचं सुद्धा आहे. ते म्हणजेच महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळावर. तर ते आपण जाता वेळेस नक्की बघणार आहोत, कारण आपण येताना ते थोडंसं चुकीच्या मार्गाने आलो. पण ठीक आहे, जाताना आपण ते नक्की बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण राजगड मित्रांनो हा पुन्हा बघायला नाही भेटणार. आता वेळ झाली आहे ब्लॉग समाप्तीची, कारण गड किल्ला आम्ही सगळा छान मारला आहे. म्हणजे सगळीकडनं फिरणं झालं आहे. आणि आता आम्ही आलो आहोत महाराणी सईबाई यांच्या समाधीकडे म्हणजे दर्शनाला. तर मागे जो आहे माझ्या ते महादेवाचं मंदिर आहे, ओल्ड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं. बघा मित्रांनो, महाराणी सईबाईची समाधी आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आई. सर्व ट्रेकिंग झाल्यानंतर आम्ही गेलो महाराणी सईबाई यांच्या समाधीवर दर्शनाला. हीच ती समाधी आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या आईची समाधी. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. आपण सगळा राजगड बघितला आहे, म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड सर्व बघितला आहे. मी तुम्हाला जसं दाखवलं तुम्ही बघितलंच असेल. आणि एंडिंगला जो आहे म्हणजे आपण इथं पहिलंच येणार होतो, पण काय झालं की व्हिडिओ स्टार्ट केला आणि दुसऱ्याच मार्गाने निघालो. मग आम्हाला